शक्तीचा राजदंड उचलून गर्जना करी प्रचंड अन्याय फोडण्या वाघ होरी भिडला रक्षण धर्म उचली शस्त्र वाहिले कोण जनतेचा आज या ठिकाणी इंदगावमध्ये रत्नाकर महाराजांच्या सौजन्याने या एसटी सेवेचा आज शुभारंभ झाला असं मी जाहीर करतो। मंगलमूर्ती गणपती बाप्पा मोरया, रामचंद्र की जय, बोल पुत्र हनुमान की जय, बोल बोल बजरंग बली की जय। अभिरत भगवा वीरवत गगनी, अभिरत भगवा वीरवत गगनी। जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही घ्यायचं। बस सेवा जी बंद होती आज पुन्हा सुरू झालेली आहे। आपण देखील यासाठी अनेक प्रयत्न केले। ते काय सांगाल, कशा प्रकारे बस सेवा सुरू असणार आहे? आता आमच्या भागामध्ये गेल्या 10 वर्षापासून बस सेवा कायमस्वरूपी बंदच केलेली, का केलेली, कशाला केलेली त्याच्या खोलमध्ये आम्ही नाही जात। आमच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थ, आसपासच्या खेड्यापाड्यातली माणसं, शाळेत जाणारे विद्यार्थी, कामाला जाणारी माणसं आणि त्याच्यामध्ये काराऊ ग्रुप ग्रामपंचायत, नंतर आमचे संस्थानाचे ग्रामसेवा कमिटीचे अध्यक्ष किरणजी राऊत, नंतर आमचे आपलं देशमुख साहेब विराज देशमुख साहेब, नंतर आमचे अनंत कडू साहेब, मदन अप्पा, मला संपूर्ण पंचक्रोशीचं याच्यामध्ये सहकार्य मिळालं। आता बस तर चालू केली, आता ह्या पंचक्रोशीची जबाबदारी ती बस चालू ठेवा। कोणी बंद केली, का बंद केली, कशासाठी बंद केली या खोलमध्ये आम्ही न जाता आता जे चालू केले त्याला लोकांनी चांगला प्रतिसाद द्यावा आणि अखंड चालू करावी असं मी संपूर्ण पंचक्रोशीला आवाहन करतो व या संपूर्ण पंचक्रोशीचे मी मनापासून आभार मानतो। बस जवळजवळ 22 फेऱ्या होत्या, सिंगल डबल 11 फेऱ्या होत्या, सीड बस स्टेट। तर ती चालू असताना जरा अर्निंगचा विषय आला। अर्निंग म्हणजे उत्पन्न एसटीचा, तो कमी झाल्यामुळे एसटी बंद पडली होती। आता जर आम्ही लोकांनी जर ठरवला की एसटी चालवायचंच आहे तर निश्चितपणे चालू शकेल। प्रवासी जर आता लोकसंख्या वाढलेली आणि सामान्य माणसांचे खूप हाल होतात, त्यानुसार लोकांनी थोडा एसटी चालू होण्यासाठी भरभरून पाठिंबा दिला पाहिजे। एसटीला अर्निंग मिळालं पाहिजे, उत्पन्नाचं साधन पाहिजे, तरच ती चालू शकते। आता शेवटी मी जे आपल्या या पंचक्रोशीत एक विनंती करतो, आवाहन करतो, एसटी मध्ये जास्तीत जास्त प्रवास करावा। आणि एक म्हणजे खरं जर बघितलं तर आपल्या गाड्यांचा जर पेट्रोल डिझेल बघितला तर खूप खर्च होतो वैयक्तिक। ही सार्वजनिक व्यवस्था आहे आणि ही अगदी सामान्य माणसाला परवडण्यासारखी सुविधा आहे, तर ती लोकांच्याच हातात आहे। लोकांनी ती चालू प्रवाशांनी ठेवली पाहिजे अशी मी त्यांना नम्र विनंती करतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज खूप आनंदाचा दिवस आहे। आज इथे रत्नाकर महाराज संस्थान येथे एसटीची पूजा झालेली आहे। 10 वर्षापूर्वी एसटी सेवा बंद झाली होती ती आमच्या पत्रव्यवहारातून व रत्नाकर महाराज संस्थानाचे विश्वस्त श्री परमपूज्य सद्गुरू श्री ओंकार महाराज यांच्या आशीर्वादाने व आमदार साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही त्याचा पाठपुरावा करून आज एसटी सेवा सुरू होत आहे। पंचक्रोशीतील शेतकरी असतील, विद्यार्थी असतील, ते सर्व नागरिक असतील, यांना त्याचा प्रचंड असा फायदा होणार आहे। तर याचा सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा व एसटीच्या या 10 फेऱ्या आता सुरुवातीला सुरू होत आहेत। यासाठी मी ओंकार महाराज यांचे फार फार आभार व्यक्त करतो। रत्नाकर महाराज देवस्थान विश्वस्त आणि व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष परमपूज्य सद्गुरू श्री ओंकार महाराज रत्नाकर यांच्या पाठपुराव्याने गेल्या 10 वर्षापासून या ग्रामीण भागातील कानोर, इनगाव, खेड या परिसरातील बंद असलेली बस सेवा ही आज सुरू होते। आज ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे की या ग्रामीण भागातील सर्व नागरिकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, इथे येणाऱ्या आपल्या सर्व भक्तगणांसाठी त्यांना एक चांगली सुविधा उपलब्ध आजच्या दिवशी होत आहे। आणि ही सुविधा उपलब्ध करत असताना जो महाराजांनी पाठपुरावा केला आहे त्याबद्दल महाराजांचे देखील मी आभार मानतो।
आणि या बस सेवेचा जास्तीत जास्त फायदा या परिसरातील नागरिकांनी घेऊन ही बस सेवा आपल्याला कशी सुरू ठेवता येईल यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या दिवशी या सर्व परिसरातील जे नागरिक उपस्थित यांचे देखील आभार मानतो. आणि या जी बस सेवेचा जो शुभारंभ या महाराजांच्या माध्यमातून झाला आहे, महाराजांचे देखील आभार मानतो. हे आमचे वडील आहेत, परमपूज्य सद्गुरू श्री नरेश महाराज रत्नाकर यांनी मला काही वर्षापूर्वी सांगितलं की आपल्याकडे बस सेवा नाही, ती चालू केली पाहिजे. त्यांच्या मनात ती खंत सतत येत राहिली की आपल्या लोकांना त्रास कोण म्हणून सगळ्यांनी मिळून ते प्रयत्न केले, चालू झाले. मैं आता हूं. एक वेळा आपण शब्द दिला तर मग तो मागे घेत नाही, मैं आता हूं. करतो आणि करतो. आणि ते शब्द पूर्ण करताना हे सगळे माझ्यासोबत येतात का, बरोबर. म्हणजे शहरापासून गावाकडचा प्रवास आता सुखाचा व्हावा. आपल्या संस्थानाचं उद्दिष्ट काय महाराज? संस्थांचं उद्दिष्ट लोकांनी यावं जावं आणि इतर सामाजिक कार्य जे करतात त्याला हातभार लावावा. आणि याच्यात आमदार कार्यसम्राट असल्यामुळे आमचे आधारस्तंभ आहेत या संस्थांचे, तर त्यांनी याला मदत करावी. मंगलमूर्ती मोरया, मंगलमूर्ती. आपल्या साईबाबा संस्थांचे प्रतिष्ठित ओमकार महाराज यांच्या प्रयत्नाने आणि आपले आमदार साहेब यांच्या प्रयत्नाने आज बंद झालेली बस सेवा सुरू होत आहे. त्याबद्दल मी या दोघांचेही आभार मानतो. त्याचप्रमाणे ही बस सेवा गेली 10 वर्षापासून बंद आहे, परंतु या बसचा लाभ काराव परिसरातील सीळ, इनगाव, काराव ग्रामपंचायत हद्दीत कान्होर, आज कान्होर गावाला सुद्धा बसची गरज आहे. कारण रस्त्याने जाताना खरोखरच आज इथून रिक्षाने जायचं असेल तर कमी कमी बदलापूर हा जो सगळ्यांशी बदलापूर मार्ग जोडलेला आहे. आणि त्यासाठी रिक्षाने जात असताना प्रत्येक नागरिकाला कमीत कमी 200 रुपये द्यावे लागतात. 10-20 रुपयामध्ये आज गोरगरीब बदलापूरपर्यंत पोहोचू शकतो. याचा फार आनंद मला आज होत आहे. आणि आज खरोखरच ही बस सेवा सुरू होत आहे हे अचानक आम्हाला एक माहीत होत आहे. आणि याबद्दल ओमकार महाराजांचे आणि आमदार साहेबांचे मी आभार मानतो. आणि मी 2 शब्द सांगतो. मंगलमूर्ती आनंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. असा हा धर्मवीर, असा हा धर्मवीर, असा हा धर्मवीर. कर कर्म धर्म हे मर्म जाणून अहोरात्र जोशिणला, हो सशक्त हिंदू ध्यास हाच सत्यस्त रागुनी झटला. आणि कधी ना कर्तव्याला मुकला. हा राष्ट्रभक्तीचा मानदंड निस्वार्थी भाटिका जरी मदंग सर्वांच्या हृदयी देव होऊन उरला. रक्षण धर्म उचलिले शस्त्र वाहिले प्राण दण देला.